आपली खानदेशी खिचडी खूपच छान झालेली आहे। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। एक एक वाटी भाज्या सर्व मी चिरून घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तो 4 चमचे लसण चटणी कुटून घेतली आहे। चूल पेटवून आपण त्याच्यावर पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं आता आपल्याला चांगल्यापैकी गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण 2 पळ्या तेल घालूया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमची मोहरी घालूया। मोहरी चांगली तळली गेली। आता आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत। आता आपण 1 वाटी कांदा चिरलेला आहे ना, तो कांदा घालूया। कांदा चांगला तळून घ्यायचा आहे। आता बाजारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत। तुम्हाला ज्या आवडतात त्या सगळं टाकू शकता तुम्ही। माझ्याकडे ज्या ज्या होत्या ते मी कांदे आपले चांगले तळले गेलेले। आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे पण आता चांगले तळले गेलेले आहेत। 4 चमचे लसूणची चटणी टाकणार आहे। चटणी चांगली तळली गेलेली आहे आता आपली। आता त्याच्यामध्ये आपण बटाटे घालूया। फ्लावर, टमाटे, बस आता चांगल्या प्रकारे आपण तळून घेऊया। आता आपण हळद घालूया। गरम मसाला 1 चमची गरम मसाला घातलाय। आता आपण पाणी घालूया। आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी घालूया। चवीप्रमाणे मीठ घालूया। ही 1 वाटी डाळ घेतलेली आहे। याच वाटीनं 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। आता आपण हे धुवून घेऊया स्वच्छ। तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। आता पाण्याला उकळी येऊ देऊ। मग आपण उकळी यायच्या आधी आम्ही तुरीची डाळ धुवून घेतली आहे आणि ती टाकतोय। आता माझी मम्मी करते खिचडी, मी शूट करते। आता डाळ आधी याच्यासाठी टाकली की ती ना शिजायला टाइम लागतो ना, तर तिला आधीच टाकून दिला तर ती शिजून जाईल म्हणून ते तांदूळ धुवून टाकायचे। आता खिचडीचं जे पाणी आहे ना, आपण पहिले डाळ टाकलेली, आता ते उकळायला लागले ना, आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालूया। तांदूळ पहिलेच मी धुवून ठेवलेले आहे। आता आपण हे तांदूळ आहे ना ते घालून घेऊया। आता आपण एक उकळी येऊ द्या, नंतर आपण झाकण ठेवून देऊ। आता बघा खिचडीला किती छान शिजून राहिली खिचडी। थोडंसं पाणी कमी झालं ना की आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवून देऊया। बघा किती छान शिजते खिचडी। आता आपली खिचडी जवळजवळ शिजत आलेली आहे, बघू शकता। आता आपण आता थोडीशीच कच्ची राहिली आहे। बघा किती छान दिसते खिचडी, कलर वगैरे सगळंच खूप छान। आता आपण काय करूया, आता आपण हे पण कमी केलेलं आहे। आता खाली पण आपण फक्त विस्तवच ठेवलेला आहे आणि आता आपण हे झाकून घेऊया। 10-15 मिनिटांमध्ये आपली खिचडी तयार होऊन जाईल। खिचडी आता आपली झालेली आहे, तर मस्त आपली खिचडी झालेली। बघा किती मस्त रंग आलेला आहे ना, खूपच छान, एकदम छान आपली शिजून खिचडी छान झालेली आहे। हिला लाल रंग जरी आला तरी जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळं। चला आता आपण सर्व करूया। खिचडी आपली आता शिजून तयार आहे। बघा त्याचा रंग वगैरे खूप छान, बघता क्षणी बनवावे असं वाटेल। तुम्ही पण चुलीवर असं बनवून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमची खिचडी कशी झाली ते।
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी.